नमस्कार मंडळी. तर बघा थंडीचे दिवस चालू झाले आहेत तर खूपच थंडी वाजत आहे. तर सकाळी उठले आणि वरती आली तर म्हटलं चला थोडा वेळ ना उन्हात बसूया. तर उन्हात बसली तर काय चटचट ऊन लागायला लागलं. तर खाली जायचं म्हटलं तर बघा माझे कसले येळेचाळे चालू होते या पाण्याच्या टाक्यात. खाली आली आणि नंतर ना कॉलेजची तयारी करायची होती. तर आज ना कॉलेजला जायचं होतं. तर आधीच लेट झालाय तर तयारी करून घेतली. मॉइश्चरायझर पण लावून घेतलं. थंडीमुळे हातपाय ना खूपच ड्राय पडत आहेत आपले. तर फास्टमध्ये करून घेतलं जेवण आणि नंतर चला आता कॉलेजमध्ये आली आणि क्लासमध्ये येऊन बसली असाइनमेंट्स लिहत. नंतर ब्रेक झाला तर चला टिफिन पण खाऊन घेतला आणि माझी फ्रेंड बघा मला एवढं सीरियस डिस्कशन माझ्यासोबत करत होती. मला वाटलं ही खरंच सामान आणायला सांगत आहे का? तर बघा तिने मला सामान आणायसाठी बघा कसले 2,000 रुपये दिले. तर म्हणे जा सामान घेऊन येशील आता म्हणे उद्या. तर अरे एवढं सीरियस सांगत होती की काय सांगू. नंतर एवढं हसायला आलं की बस. कॉलेज सुटलं आणि बाहेर आली तर बघा किती छान नारळाचे झाडं दिसत होते आणि सन पण बघा. नंतर ना दुकानात आली तर इकडे मामा चहा घेत होते. तर मी तर काय फारसा चहा घेत नाही पण थंडी होती तर म्हटलं चला आता थोडासा घेऊन घेऊया. चहा घेतला आणि नंतर चला आता घरी जायचं होतं तर निघाली. आधीच खूप लेट झालाय आणि थंडी पण वाजते. आता थंडी आहे ना, तर पाणीपुरी खाल्ली आणि नंतर घरी आली. घरी येऊन म्हटलं, "बापरे! किती थंडी वाजत आहे बाहेर." गाडीवरती अंगावर काटे आले. नंतर आबाकडे जायचं होतं, तर स्वेटर वगैरे घालून घेतला आपला आणि नंतर इकडे आली. तर इकडे येऊन बघा मी आली तर स्वरू कसा धावत आला बाहेर. त्याला असं वाटलं, की आता दीदी आपल्याला बाहेरच नेते काय? नंतर आम्ही बाहेर गेलो होतो, तर बघा काकू आम्हाला शोधत होत्या. तर काय सांगू हे आम्हाला शोधत होते आणि स्वरू आणि मी बाहेर होतो. नंतर ही गाडी बघा, ही गाडी अशी होती का बरं आपल्या लहानपणी? मग आता मला तर काय भूक लागली होती, तर मी काहीतरी खायला शोधत होती. तर मग बघा आम्ही हे फुटाणे आणि काजू खाल्ले आणि नंतर ना हे फुटाणे खात होतो, तर बघा किती टकर घालून घेतले या दोघांनी आणि त्यांसोबत मी पण छोटीच. मला पण ते काढून खायची सवय आहे. नंतर स्वरू बघा किती मस्ती करत होता इकडे आणि माझ्या मागे-मागे जाऊन ना बसत होता. आणि नंतर म्हटलं चला एवढे सगळा पसारा घातलाय चला आता आवरून घेऊया. केसात सुद्धा ते त्याचे ठकरं माझ्या केसात पण गेलेले होते. नंतर ते आवरून घेतलं आणि बेड पण साफ करून घेतला. सगळं कचरं केलं होतं ना आम्ही. तर घरात बघा किती सगळा कचरा घातलाय ते झटकलं तर. बापरे! 8 दिवस झाले घरच नाही झाडलं आणि तेवढ्यातच हे बघा स्वरूने काय पराक्रम करून ठेवलाय. कपाटची चाबी ना त्याने गाडीच्या लॉकमध्ये टाकली आणि ते तर काय अडकली आणि निघतच नव्हती. सगळ्यांनी ट्राय केलं निघेल, निघेल, पण काही निघायचं नावच नव्हती घेत. शेवटी आबाने ते काय असते पेंचीस असते ना, ते घेऊन आले आणि त्याने पण काढून बघत होते. तरी तर काय ते निघायचं नावच नव्हती घेत. अडकली म्हटलं आता ते पक्की, ते तर काही निघणार नाही आहे. तर म्हटलं जाऊ दे आता आपण घर झाडून घेऊया. तोपर्यंत आबा गाडीची चाबी काढत होते. तर फटाफट घर घेतलं आवरून. पसारा आपण घातलाय, आवरावा तर आपल्यालाच लागेल ना. तर आबा ना गाडीची चाबी काढून बघत होते आणि नंतर मी घरात आली आणि घर घेतलं झाडून. तर आबाने थोड्याच वेळात सांगितलं, "निघाली, निघाली." बघा आता आबाने कसं करून तरी काढली ही चाबी आणि नंतर चला म्हटलं मी जाते आता घरी. तर तेवढ्यातच काकू मला म्हणतात, "तुझे व्हिडिओ नाही येत आहे?" म्हटलं, "येत आहे. नवीन अकाउंट खोललं अंजू मसने म्हणून. आधी माझं एक जुनं अकाउंट होतं. त्या अकाउंटचं नाव आहे डेली लाईफ विथ अंजू म्हणून एक अकाउंट खोललं होतं. तर त्यावर आता मी शॉर्ट्स अपलोड करत आहे. तुम्ही पण बघून घ्या एक वेळ जाऊन आणि या अकाउंटवर लाँग व्हिडिओज येतात. तर चला त्यावर सबस्क्राईब करून घ्या आणि सांगा मला कमेंटमधून केलं की नाही." नंतर घरी आली आणि आपली गाडी डायरेक्ट आतमध्ये लावून दिली. म्हटलं बाहेर कशालाच ठेवता आता तसं पण. आणि नंतर इकडे बच्चे पार्टी बघा मस्त बॅडमिंटन खेळत होते. तर म्हटलं चला आता आपण पण खेळूया थोडा वेळ. गाडी लावून दिली आणि नंतर ना बॅडमिंटन खेळत होती आणि वैष्णवीचं माझं बघा किती छान जमत होतं. हा दादा आला तर हा दादा बोलला की मला पण खेळू दे. तर मग तो पण खेळला आणि नंतर एक आबा आले. तर ते आबा बघा आम्हाला सांगत होते की याला ना चिकटपट्टी लावा नंतर हे पडणार नाही खाली भारी होणार याचं वजन. आणि नंतर ते आबा पण खेळले थोडा वेळ आणि नंतर हा दादा आला तर चला दादासोबत पण खेळलं. आज तर काय सगळेच खेळत आहेत माझ्यासोबत आणि ॲडवाईस पण देत आहेत नवीन नवीन. तर आमचं तर फारच चांगलं जमलं होतं. फूल पण खाली पडत नव्हतं. नंतर ना चला आता आमचं फुलच पडलं ते तिकडे एका टिंगनाजवळ. तर काही दिसतच नव्हतं. 10 मिनिटं शोधलं आणि नंतर दिसलं की तिथं आहे. आणि नंतर चला फूल घेतलं काढून आणि नंतर आले बाहेर. तर चला आता खूपच झालं खेळून आता जाऊया घरी. तर ना आता मग आली मी इकडे व्हिडिओ एडिटिंग करायला. माझं व्हॉईस ओव्हर राहिलंच होतं.
तर चला व्हॉइस ओव्हर पण करून घेतला आणि नंतर बघा मी व्हॉइस ओव्हर कसं करत होती. बाहेर आवाज नाही जाऊ म्हणून शांतता झाली आहे ना रात्री. तर चला फ्रेंड्स भेटूया आता उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय बाय. थँक यू फॉर वॉचिंग.